का रे एकच का कुठे होते काय की पोचत नाहीस गे तू. काय सांगाल तू? जाईला ह्याच्या चोरीचा मामला मामाही थांबला, चोरीचा मामला मामाही थांबला. संध्या संजय हा काय करायलास? साहेबाची गाडी आहे, पुसायला दिसत नाही. तू जा शाळेत जा. का तुझ्या नादाला लागून कुठं डोसकं फिरून घ्यायची पाळी येईल. काय झालं? काय झालं हा? त्याने अजून आमची लग्न व्हायची आहेत. अरे बाबा असं भिवूनच का नाही बिन लग्नाचं बापा यायचा. अरे रिस्क है तो इश्क है. ते रिस्क बी तूच घ्यायचं आणि इश्क बी तूच करतात जा. आणि तुम्ही भीत बसा असंच गाडी पुसत. वा 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 वा. हे बघ सारखा सारखा आडवा नकोस हा, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोण नाही. हे बघ आडवा मी आहे, नी आडवा तू आलायस माझ्या आता. मग काय झालं? काल शन्या आडवा गेला, सगळं काम फिसकटलं माझं. जैशी करणी वैसी भरणी. हा हा लई शानपण शिकू नकोस मला तू. परत आडवा गेला की नाही बघ मग सांगतो तुला. तू बी लई हे करू नकोस. हा जा घरात काय होते बघ जा. हा बघतो बघतो माझं मी. अजून कुठे आहे दोन झालं. भूक लागल्या का नाही काय की बाकी. भारताविनी कोण श्यामा दादा या. काय करायला सा? काय जरा तांदूळ निवडा लागलोय. होय. आणि आपण कुठे गेल्यात? त्यांनी गवत आणायला गेले ते येतील आता एवढ्यात. होय काय ते नव मी एवढ्यासाठी आलतो. जरा खोळांबा झालाय हो. उद्याच्या दिवस येशीला कामाला? नाही बाबा अजून 2 दिवस तरी सवड नाही बघ. आमचं बी पड पडलंय सगळं. एक दिवस काढा की जरा सवड. तुला गाव हिंडलास तर तुला माणसं मिळतील. आमचं तसं नाही. कुठं माणसं गावा लागल्यात? ते यंदा सगळा घोळ झालाय घेवा. ते भात पेरला आणि नदी येऊन बसली. भातच उगवाय नाही. ते उद्या जरा लावून घ्यावं म्हणा लागलोय. आम्हाला दोघांनीच गुद्द्याडा लागतंय शेतात. येऊ दे रंगाना बघू आता. येतील आता. ते बघा आले. श्यामा लवकर आला या रंगाना. तेच होय ते उद्याच्या दिवस दोघं बी येशीला काय म्हणून आलतो विचारायला. उद्याच्या दिवस. हा उद्या दिवस कुठला येतो बाबा? आमचं पडलंय सगळं तसंच. आम्हीच माणसं बघायला वाय. एक दिवस सवड काढा की. परवा दिवशी मी येतो की तुमच्यात. परवा दिवशी नाही बाबा. 2 दिवस काय नाही. आमचं झाल्याशिवाय काय नाही आता. अवघड झालं की हो. ये संजू कुठं गेलाय? संजू सकाळी कॉलेजला गेलाय. आता रात्री येईल. सकाळी जातोय क्लासला. ते क्लास करतोय. ते कॅम्प्युटर क्लास म्हण. ते पोर एका रात्री 9ला. जेवायची सुद्धा सुद्धा नसते त्या पोराला. नुसता अभ्यास आणि अभ्यासच म्हणत बसतोय. आता 6000 परवानी कुठल्या कोर्सला नेऊन भरलाय बाबा. काहीतरी असून दे. पैसे जाऊ दे. खरं शिकायला चांगला येतं. शिकू दे. शिकायलाय काय शिकवायलाय बघा. काय झालं का? रंगाना सांगितलं तर पटणार नाही तुम्हासनी. ती डोळ्यावरची मायेची पट्टी अगोदर काढून टाका आणि बघा पोरग काय काय करायला लागलंय. ते शिका लागलंय काय देख शिकवा लागलंय बघा गावाला. काय झालं? काय झालं? परवा दिवशी कुठे गेलता तो? परवा दिवशी कुठे गेला? त्याला सुग्रास आणा म्हणून सांगायला ना तुम्ही. होय सुग्रास आणाय गेलता तो. कुठं दोस्ताचा फोन आला म्हणून गेला गडबडीन. होय रंगाना मित्राचा फोन नव्हता त्यो. पोरगीचा होता.
ती पोरगी आज बी येतो मग बी येतो म्हणून ह्याच्या मागं लागलेली. आणि संजून काय केलंय तुमच्या, मोठं मोठं बोललाय तिला. बाबा फॉरेनला हाय, उद्योगपती हाय, 40 एकर जमीन हाय. आता ती घर बघायला येतो म्हणाले. आता धावतोय कुणाचं घर यो, तुमचं दाखवणार आहे. मग गेला संत्याकडे. संत्याने केली सगळी शाळा. संत्याकडे होती किल्ली मालकाच्या बंगल्याची, त्यानं उघडून दिलाय बंगला. आणि मग आपण झाला ह्याचा मामा. त्या देव्याला तो देव्या, खालमुंडी आणि पाताळ धुंडी तो झालाय बाबा. आणि पोरगीला लावा लागलेत की फूस. तेवढ्यात मी गेलो. मग काय तोंड लपवा लागली की सगळी बनवाबनवी उघड पडली. त्या संत्याला बेने देव्याला चांगला झापलाय आणि त्या पोरगीला पाठवून दिलं बाबा तिच्या घराकडं. काय म्हणतात ना व, हे बघा रंगाना, तुम्ही बी दिवस काढल्यासा, कधी वर मान करून बघाय नाहीसा तुम्ही. खरं पोरग काय काय करा लागलंय बघा, जरा डोळं उघडा. आणि वय भारताबाईने, माझा संजू नुसतं असं करू नकोसा, त्याला जरा चांगलं शिकवा. त्याला तो शिका लागला काय काय करा लागलाय बघा. पैसे सगळं उधळा लागलाय. विचारतो त्याला आल्यावर. नुसतं विचारू नको, चांगलं पायतान घे त्याला. नाही ते देख शिकवा लागलाय गावाला. येतो. बाबा आलाच दिवा लावून. तू काय झालं, काय झालं, काय झालं बाबा, काय झालं. संजू काय चुकलं रे आमचं. तू मोठा वावास म्हणून दिवसाची रात्र करतोय. आमच्या आई बाबाची परिस्थिती नव्हती म्हणून आम्हाला शिकवलं नाही. पण तुझ्यासाठी काय करायला तयार आहे. तुला काय कमी केलं आतापर्यंत. तुझे म्हणशील ते दिल. कुठला कोर्स करतो म्हणालास तर कधीच नको म्हटलं नाही मी. अजून काय करायचं तुझ्यासाठी. अरे आम्हा आई बाबालाही वाटतंय माझं पोरगं मोठं व्हावं. पण तू हे काय करायला ते काहीच कळणार. अरे दुसऱ्याच्या पोरांच्याकडे बघितलं की जीव तिळ होतोय.
माझी परिस्थिती आज सुधरल उद्या सुधरल, फक्त तुझ्या अपेक्षावर बसलोय रे मी. आणि तुझं असं वागणं ऐकल्यावर काय वाटत असेल आम्हाला. नाही संजू, तू माझं नाव करावंच अशी माझी लई इच्छा आहे. तुला मारलंय पण माझ्या हृदयात किती कळा आल्यात माझं मला माहिती. पण तू सुधरावाची एवढीच आमची इच्छा आहे रे. आम्हाला काय करायला लागेल तरी चालेल, पण तू मोठा साहेब व्हावाची एवढीच माझी इच्छा आहे रे. आता तूच ठरव काय करायचं ते. रे संजू, तू असं काय केलंस रे आमच्यासोबत? मी काय केले? श्यामादादाने सगळं सांगितलंय आम्हाला. श्यामादा काय सांगितलंय? तू कसा वागलास काय करा तू सगळं सांगितलंय घरात येऊन. अगं श्यामादा बघितलेस, तो मी फसला आणि तुम्ही बी फसला. म्हणजे अगं कॉलेजचं युथ फेस्टिवल नाही काय, मग त्याच्यासाठी नाटक ठेवलंय आणि त्या नाटकाचा डायरेक्टर आहे मी, डायरेक्टर. अगं मग आता ह्या आमच्या घरात प्रॅक्टिस करू काय मी? मग मी काय केलं, संत्याला भेटलो. अगं मग संत्यानं मालकाचा बंगला दिला आणि त्या पोरगीला घेऊन मी नाटकाची प्रॅक्टिस करत होतो. अगं ते बघ, ते श्यामात आम्ही बसला आणि तुम्ही बी बसला. म्हणजे मी किती खरं ऍक्टिंग केली बघितलीस? बघितलं किती गुणाचं पोरग आहे माझं. ते लोकांचं ऐकून माझ्या पोराला मारत बसले असा. जरा सुद्धा ऐकत नाही माझं तुम्ही. किती गुणाचं पोरग आहे माझं. आणि आई तिथं परीक्षेत मार्क देतात 10 मार्क एक्स्ट्रा, माहित आहे? नको आता ते नाटक बिटक सगळंच राहू देत, मला करायचंच नाही त्याला. आणि कपडेला पैसे घ्या, मेकअप सगळा नको बाबा. तेच आतून काय, आता मी मागासाठी आलो तर मला डायरेक्ट मारायला सुरू केलं. नाही मला आता नाटकच करायचं नाही. ते हे असं करू नकोस रे बाबा. तुला 10 मार्क मिळणार आहेत ना, मग तर कर बाबा. तू असं का नाही म्हणू नकोस. अगं मग आता ते कपड्यासाठी पैसे लागणार, बुटासाठी पैसे लागणार, ते कोण देणार आता? हे बा मी ह्याच नाही सांगतो पैसे द्यायला. आता त्यांनी मारायला आल्या डायरेक्ट येऊन आणि काय देतात. मी सांगतो रे बाबा ग बस. अहो ते डेअरीतले पैसे आले तेवढं देवा की त्याला. आणि ते सुग्रास आणायला नको, राहू दे, ते नंतर आणायला येईल तेव्हा. आता हे घे बाई, दे त्याला. हे घे संजू. हे ड्रेसला झाला, आता बुटाला लई काय नाही, 800 रुपये लागणार आहेत. काय करायचं बाबा तुला. अहो पैसे आणि जरासे आहेत, कुणा आणून मागून द्यायचं. अगं मग आता हे ड्रेसच घालून बसून मग बूट नकोत. धर दे. आणि मेकअपचं पण पाहिजे. आता बूट आणि ड्रेस घालून मेकअप नको त्याला. अगं सपलं पैसे सगळं, आता बाजार कशा करायचा आठवड्याचा. तो बाजार राहू दे देवा, ते पोरग मागा लागलंय. काय दोघं मिळून काय करते ते बघा.
आहेत बरोबर. आणि आई आज संध्याकाळी जेवणाला वाट बघू नकोस हा, कारण रेसाला वेळ होणार. ओके. अरे संजू, काय नाही काय नाही. काय 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 कधीतरी गाव तू कचटत दाखवतोस तुला. ते नव जरा चटाट हात हलवा. येऊन लागले असा 12 वाजता, अर्धा तास मशार लावायला, तासभर जेवायला, तो धाराचा टाइम होतोय. आवरा पारोईने बघत काय बसल्यासा, तिकडं अजून जायचं आहे. ऐकलेसा? दूध घालून वाजवा की. अहो ऐकलेसा काय? कसला विचार करायलासा एवढा? काय विचार, त्याला काल मारलो खरं मला झोप लागा नाही ग रातभर. तू गच त्या श्यामा दादाचा ऐकून पोराला मारल्यास. अगं ते आता श्यामाची तरी काय चूक, त्याला तरी काय माहिती आहे ह्यातलं. त्यानं बघितलं ते येऊन सांगितलं, मी जरा विचार करायला पाहिजे. त्यात आता आणि ते गणपती आलाय काल, आता त्याला सगळं पैसे दिल्यात, पैसा नाही. ते काय करायचं हे एक डोसकीत सारखं. त्या उसाला जरा लागव टाकाय पाहिजे, माणसांचं पैसे द्यायचं आहेत. तोच विचार आहे बरं रातभर डोकीत. काय कुठल्याला तोंड द्यायचं कळत झालं. काय बघायलासा? अगं ही स्त्रीधन आहे, आणि आजपर्यंत मी तुला एक साधी फुटकी कवडी सुद्धा घेऊ शकलो नाही, आणि तुझ्याकडनं घेऊ? अहो संजूच्या शिक्षणापुढे हे काय मोठं आहे काय? अहो तो मोठा झाला की नाही ह्याच्यापेक्षा 10 पटीने घेऊन देईल बघा. नाही नको, मला पटत नाही. अहो हे राहू बघ, दे हो. बघतो मी काय करायचं. हाय मी तिला घट
काय म्हणता रंगाना? अजून नाही का अडचण होती का? आता आणि काय रंगाचा अडचण? आणि तर काय ते पोरग्याचा बी खर्च वाढला आहे, त्यात गणपती तोंडावर आला आहे, माणसांचं पैसे द्यायचं आहेत, सगळे अडचण. एक 10-12 रुपये ॲडव्हान्स पाहिजे. रंगात आता दिले की परवा तुम्हाला ॲडव्हान्स दिले. त्यानंतर म्हस एक घेऊन दिल्या प्रकरण करून, त्यात तुमचं दूध कमी आहे आणि सुगराचा हप्ता बी तुमचं बसणं झाले व्यवस्थित. परवा दिला आहे खरं, आता काय करू, सगळाच खर्च वाढला आहे आणि काय कळणं झालं. आता रड्याला आलं. होय रंगाचा खरं तर काय कवा मी नाही म्हटलं का तुम्हाला. आता जरा कसं आहे, आमचं गणपतीचा सण असल्यामुळं तुम्हाला तर गणेश टी व्ही वाटायला पाहिजे. हो परवा पोरगं बी येऊन 1000 रुपये घेऊन गेलं, ते सांगा नाही तुम्हाला. वय पोरगा ॲडव्हान्स होऊन गेलं? होय सांगा नाही. नाही काय बोलायला. 1000 रुपये परवा घेऊन गेले की का तुझं नाव सांग. मी विचारतो. होय रंगादा, पोरग्याला का मारलास? होय रंगादा, लेकाला मारले असं म्हण. कुणी? मी? होय. कोण सांगितलं तुम्हाला? आव सारा गाव म्हणायला लागला या. जागी जागी कोपऱ्या कोपऱ्या लोक बोलायला आता मारल्याचा म्हण. पार हात पाय डोकं मोडल्याचा म्हण. काय कुठं चुकला म्हणून 2 चापट्या मारल्या तर हे आता गावभर झालंय. रंगादा, त्या पोराला का मारलास? आता काय ते लहान आहे वय? तुझी चप्पल येते त्याच्या पायाला. चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांची कोंडी. पावसाअभावी पिके लागली वाळू. थकीत बिलामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी धाकधूक वाढलेली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. बंद केलेल्या कृषी पंप जोडून पिकांना पाणी देण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आली आहे. मात्र महावितरणने थकीत वीज बिलाचे कारण पुढे करून कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरू केला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. पप्पा, मम्मी कुठे गेल्या? तू लावलास ना कामाला? ती गेल्या श्यामादाकड तुझ्यासाठी मुलगी बघायला. अरे तुझ्यामुळं मला बी वेळेवर जेवण मिळणार आलंय. आता मी काय केलो? आता मी काय केलो म्हणजे हे बघितलास काय? चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांची कोंडी. पावसाअभावी पिकं वाळू लागल्यात रे. आणि बघ, थकीत बिलामुळं कृषी पंपाचा वीज पुरवठा सुद्धा बंद करायला लागला आता. आणि तू उठतो शेती म्हणतोस. घ्यायचं खुरपं, जायचं शेताकडं. तुला किती वेळा सांगितलं नोकरी धंद्याचं काहीतरी बघ म्हणून. ते बरोबरचा रंगादाचा पोरगं बघितलास काय संजय? अरे परिस्थिती नसताना सुद्धा ते तलाठ्याच्या नोकरीसाठी धडपडायला बघ. हे बघा, त्याचं मला काय सांगू नका. आज ना उद्या तुम्हाला कानावर येईलच त्याचं. आता काय कानावर येईल? तू असतोस नेहमी शेतीत. जरा नोकरी धंद्याचं बघ म्हटलं तर तू मनावर घेत नाहीस. अरे लग्न होईपर्यंत तरी जा बाहेर, नंतर कर की शेती. मला सांगा, तुम्ही काय केला असा? काय केला म्हणजे? पांढरे कपडे घालायची, गावात फिरून यायचं. तुम्हाला कोण विचारतंय? नुसतं सतरंजा घालायच्या आणि काढायच्या, एवढ्याच कामाचं तुम्ही. आज ह्या पार्टीत, उद्या त्या पार्टीत, ज्या पार्टीत जाताय ती निवडूनच येत नाही. हे बघ राजा, तू मला शिकू नकोस. राजकारणात उगाच नाही. आणि होय राजा, तुला ट्रॅक्टर घ्यायला कर्ज कोण द्याल तर रे? हा, माझ्यामुळं कर्ज मंजूर झालं, माझ्यामुळं. आणि तू मला शिकू नकोस हा, सांगतो. उगाच तंटामुक्तचा अध्यक्ष नाही मी. फादर, तो घरातला अगोदर तंटा मिटवा, तंटामुक्त अध्यक्ष म्हण. वैताग आलाय नुसता. अरे आजा, ह्यो मला ज्ञान शिकवतोय. घरातली भांडणं मिटत नाही म्हणा. अरे भांडणं कशामुळे मिटत नाही माहिती आहे तुला? तुझ्यामुळे मिटत नाही. तू नोकरी धंद्याला गेला असता सर भांडणं मिटली नसती. आणि मला सांगतोय तंटामुक्त अध्यक्षाला भांडणं मिटत येत म्हणून. रंगाना ये बाबा. हॅलो. तुझीच आठवण काढत होतो बघ सकाळ मागापासून. का गा?
कहाणी तुझं पोरगं धडपडालते ने त्या ह्याच्यासाठी तलाट्याच्या जागेसाठी. ते आमचा विषय चालला होता आजासमोर. आजाला म्हटलं बघ रंगादाचं पोरगं कसं धडपडालंय नोकरीसाठी आणि ह्यो आपला शेतीतच आहे. बरं रंगादा कसं काय यानं केलं? काम एक होतं. काय काम काढलास बा? जर एक अडचण झाली आहे. अडचण? काही सण आला याच्यावर, त्यात पोरग्याला परवा काय कार्यक्रम एक 3-4 हजार रुपये दिल्यानंतर पैसे सणाला नाहीत. एक 10,000 रुपये मिळाले तर बरं होईल. 10,000? पण रंगादा आता माझं बी काय सगळं आवड झाले का? आता रंगा तुला माहिती आहेच की आजाला ट्रॅक्टर घेतलंय, ते लोनवर ट्रॅक्टर घेतले आणि ऊसाचं सगळं बिल तिकडे कपात होऊन जाते. आणि रंगादा तुला माहितीच आहे की माझं घरात किती चालतंय ते. बघा काय झालं तर सांगा 2 दिवसात मला. बरं बरं ठीक आहे की. हां दादाजी इकडे काय आहे मावनी तुमचा आणि काय आता आणून लावल्यात ह्यासनी तुमचा आणि काय? तुम्हाला आजाचं बायोडाटा दिलेलं त्याचं काय झालं? हे बघा वहिनी सगळीकडे पाठवल्यात बायोडाटा. इकडं कर्नाटकात संकेश्वरला मित्राला बी पाठवलाय. बघूया की ते काय झेरॉक्स मशीन आहे, इकडनं घातलं आणि तिकडनं लगेच काढलं. येतील की फोन सगळीकडे पाठवल्यात बायोडाटा. तेव्हा आला फोन. कोणाचा आहे? थांबाव जरा. हॅलो होय होय हा काय बोलायला सा? ए मराठीत बोला हो, काय कळत आलंय ते. हॅलो होय होय लग्नाचं. हॅलो कोण आहे? थांबा हो वहिनी जरासं. हॅलो लग्नाचं राज्यासाठी असणार बघा. वहिनी जरासं गप राहा की. होय होय नाही हो तुमचं काय कळना झालंय. थांबा थांबा जरासं थांब राहा जरासं. थांबा माणसाकडे एका जातो मग बघतो. आजाचंच असेल बघा. बघूया थांबा हो. ते काय कन्नड कळना झालंय, काय बोलायला काय की कॅडमॅड बघा कोणाला कन्नड येते बघा. वहिनी देव्याला विचारून बघूया. तू आणि कुठे भेटायचं आता? बघूया थांबा. हो पारवहिनी आवरा जटाटा येतो मी लगेच. तिकडे ते अजून मोडा नाही तिकडे. आवरा लवकर. बघा लवकर आजासाठी सगळी कामात कामं निसती. तो दादाजी मला वाटतं आजासाठीच असेल बघा. थांबा हो जरासं. हे बघा इथंच आहे बघा. म्हणाल तो कधी तुम्हाला. बघा बघा देव्या ए देव्या हसायला लागले ना. असं काय ते हसायला लागले? देव्या ए देव्या श्यामादा का ग? आता कसला झोपलास रे? सर पडलो तो. ये नव रे फोन एक आलाय आणि काय कन्नड बोलायला काय कळत ना झालंय रे. कोणाचा? काय संकेश्वर म्हणाल तर आणि लगीन काहीतरी म्हणाल तर रे. श्यामादाजी ते आजीच्या लग्नासाठीच असेल बघा. थांबा हो लावूया की फोन लावूया. थांबा जरा पटकन लावा की. लाव बघू. हा ह्योच नंबर बघ. हॅलो हां ನಮಸ್ಕಾರ ಮಾತಾಡ್ರಿ. ಹುಡುಗಿ ನೋಡಕ್ ಹುಡುಗಿ ಬಗಲ್ಲ ಯಾನ್ ಹೇಳ್ತೀರಿ? ಹಾಂ ರೀ पुरगीला पसंत आहे आणि सगळ्या पाहुण्यांना घेऊन या सांगाल्यात आणि उद्या याद्याच करून म्हणून सांगाल्यात. ऐक ग ठरलं.
बस खाली पुढं पुढं ऐक जरा. ಹಲೋ ते माझा बायोडाटा तुम्हाला कोण दिलं ಹಾಂ ಅಂದರೆ ನಂದು ಬಾಯೋಡಾಟಾ ನಿಮಗೆ ಯಾರು ಕೊಟ್ರೆ ಸಂತೋಷ ಸಂತೋಷ ಹಂಗೆ ಸಂಬಂಧಿತರಾಗ संतोष बायोडाटा बाबाजी तुमचा नियम चुकला. देवा काय झालं रे. देवा देवा तू काय नाराज होऊ नको. तू एक काम कर संत्याकडे जा आणि उद्या जाऊया म्हणून सांग त्याला. मी काय ते तुझं सांगा तसं नव रे देवा. असं डुचकीत राग घालून घेऊ नको. मी काय म्हणालो बघ कसं आहे त्यासनी मराठी समजत नाही रे. कन्नड बोलणारा कोण नको. जाऊया की एकमेकाला मदत करायला नको काय सांग बघू. हा तुझं उद्या व्हायचं आहे का नाही. आणि इथं त्या बाबाजी बाबाजी म्हणत बाबाला धरून बसायला तसं करून होतं हे. अरे फिरायला लागतंय लई त्याला कुठंतरी खडं मारून बघायला लागत्यात. तिथं बी असेल की पाहुण्या पैशात बघूया की तुला बी तिथं. मग जा जा तू संत्याला सांग जा गाडी घे म्हणाव मालकाची. हां जाऊया उद्या सांगतो की. हां जा जा. समजो हो इकडे देवा इकडे काम देवा का का तू कुठं बायोडा पाठवलास नाही का शंकेश्वरला तुला पाठवलं होता का. शाईला काय झालं. काय नाही त्या पाहुण्यांचा फोन आला तर पाहुण्याने तू पसंत पडलास म्हणा आणि उद्या या सांगितलं आणि उद्या याद्या पण करतो म्हणून सांगितलं. काय सांगतो मग त्याने असं तोंड पाडून काय सांगायला या ढॅच ध्यान म्हणजे उद्या माझं लगेच ठरणार. मी उद्या येत नाही का कामावर. उद्या सुट्टी माझी. हे बघ संत्या गाडीच्या फंदात पडू नको. मला नाही बाबा सवड. दोघं जण बघून येऊया रे जाऊ ना. मग एक काम कर त्या देव्याला घे. त्याला काय काम आहे आता. देव्याला आणि आज्याला घे आणि जाऊन येऊया. हां ठेव ठेव. सुशांत पोळीगड झाली वाटतं. हो ठरवून आला असं. हो बरं झालं बाबा. तुझं सातवीपासूनचं प्रेम होतं ना. तुनं म्हणून कड लावलास बाबा. नाहीतर आजकाल बघितलाच ना आज प्रेम करतात उद्या विसरतात. तिच्याच याद्या लिहून आलोय. तेच रे तेच म्हणा लागलोय ना. आता माप एवढा फोन बिन घेऊन दिलतास ना. रात ठावाने दिवस ठावाने सारखं मेसेजवर मेसेज. तोच परत दिलाय म्हणजे रे तिला आता ॲपल मिळालाय. ह्यो काय आवडेल म्हणजे रे. बघा तिच्याच याद्या लिहून आलोय. तिचा बाबा जावाई जावाई म्हणायचा आणि आज माझ्याकडनंच याद्या लिहून घेतल्यात. तुम्हाला तरी अकला कुठं आहेत. त्या आजकालच्या पोरी अशाच असतात. दुसरा आवडला की गेल्या दुसऱ्याबरोबर. ते नव असं खालमुंडी घालून बसू नकोस. बघूया तुला ग बस. काळजी करू नकोस. उद्या संत्याचं ठरवाय जाणार आहे रे. कर्नाटकात जाणार आहे. येणार काय. ठरल माझं. बघूया रे खडं मारून बघायचं त्याच्यात काय आता एवढं. हो बाबांनी सगळं उपवास धरायला लावलं. सगळं धरलो. आईनं एक वार सोडाय नाही. सगळं देव केलो. सगळं पायानं चलत गेलो पण कुठलाच देव पावाय नाही. हे बघ तू काय टेन्शन घेऊ नको. उद्या संत्याला बघायला जाणार आहे. ते गाडी ठरवायला गेलंय. चल जाऊन येऊ तिकडे. हां येऊ मग. हां
संध्या खरं तर गाडी बघायला ठरवलाय होय खरं होय जायचंच की. अरे खरं काय जाताना काय घेऊन जायला नको म्हणजे काय घेऊन जायला लागतंय? अरे किळी बिळी काहीतरी घेऊन जायला नको फळं बिळं काय तर त्या मोकळ्या हाताने जातोस. किळी घ्यायला लागतात मग तरी साधारण किती डझन घ्यायला पाहिजेत? घे की एक 10-12 डझन. काय विचारायला लागलाय मर्दा घे एखादा डझन. होय ते किळीचं राहू देत, पहिला गाडी ठरवूया. समज जायचं कॅन्सल झालं ते किळीनं सगळं बाद होणार. हे देवा कॅन्सर कशा नव्हते, आज ठरवून करूनच घेऊन यायचं आहे. बरं ते राहू दे, पहिला गाडी करूया मग नंतर बघायचं. घेतला असतो की केळी. चल येतोय संत्या आता गाडी ठरवायचीच आहे. अरे तू टीव्ही बिळी जरा घेतला असता तर उगाच. तेच की हे सांगत्या एक काम करूया. काय गप रिक्षा थांबूया का बघ. म्हणजे कसं आहे तू मी आणि श्यामादा तिघं पण जातो. हे शानिया तसं काय नाही, मोठी गाडी ठरवायची हा जे सांगतो. ह्याचं काय ऐकत बोलायचं नाही. हे बघ सगळ्यांनी घेऊन जायचं फिक्स झालं की नाही, लगीन करून घेऊनच यायचं. म्हणजे माझं काय मत आहे, समज तिथे गेल्यानंतर गल्लीबोळ जर असले रिक्षा कसं आहे गाडा कुठं पाहिजे फिरतंय का. हे बघ खरं सगळ्या पाहुण्याच न्यायचं सांगतो. सगळी यायची बघ, मोठी गाडी गारगार राहू दे. चल मोठी गाडी सांगायची. अच्छा आता गाडी तेवढी ठरली की नाही, काम झालंच बघ. एवढं ओके काम करायचं. हे बघ संत्या ऐक माझं, एवढी सगळ्यांनी कशाला घेऊन चालला लागलाय? तू आणि श्यामाचा एवढंच जावा, पहिला पोरगी बघून या, पसंत पडली तर मग जावा की सगळ्यांनी घेऊन. ते काय नाही, अगा जाताना पाहुणं बघायला गेलं की नाही एकदम फरक्यात जायचं. पाहुणं बघितलं की गारच व्हायला पाहिजे. मोठी गाडी घेऊनच जायचं. बाबाजी त्या संत्याला काय तरी मला बुद्धी द्या. अजून पोरगी बघायचा पत्त्या नाही आणि उगाच उड्या मारायला लागलाय. अरे ऐक की सांगतेल. चल काय गाडी ठरवून या. चल बघ आजा देवा आता बाकीचे सगळे विषय राहून द्या. आता जबरदस्त गाडी ठरवायची की नाही, साखरपुडाने आता लगीन करूनच घेऊन यायचं. हे बघ देवा नशिबात असेल ना तर ते होतंय. हे बघा माझ्या ओळखीचे गाडीवाले आहेत. चला माझ्या ओळखीचे आहेत की इकडे गाड्या. अरे देवा आज वाट चुकू तिकडे संत्याला पोरगी बघायचं नाही, गाडी ठरवा. होय गाडी आहे ना. गाडी एकापेक्षा एक फर्स्ट क्लास. चल कुठली पाहिजे ती घेऊन चल, दाखवतोच तुला. चला चल ये गाडी कुठली पाहिजे पाठ. तरी देवा नेमकं कुणाकडे जायचं होतं? ते कर्नाटकात जायचं गोकाकला. गोकाकला रोज असते आमची गाडी गोकाकला. होय तरी गोकाकला जाय विषय काय नेमकं कशासाठी जायचं, काय फिरायसाठी? हे बघ कदम कसं आहे, आमच्या संतोषला पोरगी बघायला जायचं आहे. हा काय असेल ते योग्य रेट मध्ये गाडी आम्हाला ठरवून दे. गाडी पाहिजे पोरगी बघायला मग दिली बघ समज आहे बघ कुठली पाहिजे फक्त बोट करून दाखव. भारी आहेत की का गाड्या सगळ्या. अरे ज्याने नेले आमची ही साईनाथ त्याला मिळाला आयुष्यभरासाठी हातात हात, आणि ज्यानं नेली आमची लव्ह इज लाईफ त्याला त्यानं करून आणली त्याच दिवशी आपली वाईफ. एक नंबर. खास ही गाडी माझी मुलगी बघायलाच घेऊन जातात. ही गाडी ज्याने नेलाय ते संध्याकाळी लग्न करूनच परत आलाय. खरंच काय? होय हो. तो आई सच्चा दिलवाला घेऊन जा माझी दुल्हन. अहो ही गाडी घेऊन जावा तुम्ही. अहो लगीन तर तुमचं होणारच आणि पहिलं पोरग देखील होणार. हे बघा खास वरातीसाठी आमची गाडी सगळेजण घेतात. 400चा टेम्पो बी लागणार की रोकत बनवणार नको काय. अहो 400 पेक्षा आयशर घेऊन जावा, त्यात साहित्य पण बसतंय आणि उरलेली माणसं पण घेऊन येता येते तुम्हाला. चालते की. अरे एकच लागतो नंबर बघ संत्या, फक्त नंबर बघ. नंबर सोडवून हे बघ गाडीवर लिहिलंय काय फक्त बघ. अरे बघ ड्रायव्हर पण आम्ही हळद लावूनच उभा केलाय. नेली म्हणजे फिक्सच. चालतंय देवा आजा गाडी ही फिक्सच करून टाक्या. चालतंय. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जान. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है.
तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का काय गवत नाही काय और एक वादा है, जानम जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार। ओ मेरी याद तुमसे मिलने की। नान्या दोन इथं कशाला आणायचा? आता ह्यो नक्की विचारणार आणि मी खरं सांगितलं की नाही तो काहीतरी मोठा घालणार. आणि याचं खरं होते याला गप खोटं सांगितलं बरं. नान्या हा संत्या बोल की. ते आज कोर्टाची तारीख आहे का? निरोप आलता आणि हजर आहे सांगितल्यात. मग ते जरासं जावा म्हणून जरासं आवरालतो दाढी करालतो. लवकर आलाय. कोर्टाचं काम आहे वय. होय होय कोर्टाचं तारीख आहे. होतंय कोर्टाचं काम. तेच म्हटलं जरा आवरून जावं. हे बघ तुला नाही ती उचापात्या कुणी करायला सांगितल्यात या? हा एक तर माझी महत्वाची मीटिंग होती. खोळा कोणाला बघितलीस ना? आता त्या संत्याला मुलगी बघायला जायल्यात. काय काम होतं तिथं तुझं? उच्चा पत्त्या कसला हो आणि मीटिंग आहे तुमच्या ना नेहमीच होत राहतात. आणि एक लक्षात ठेवा तुमच्या पण मुलाचं लग्न व्हायचं आहे. हो ते माहिती आहे की मला. माहिती की नुसतं पण आणि तसं पण तुम्हाला ना कसं आहे माहितीये तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढून सांगाव्या लागतात. अगं तू जा की मला कशाला तू आणि फरफडत नाहीस तू. माझी महत्वाची मीटिंग नाही. ऐकून घ्या. हा चाललोय ना हे नुसतं निमित्त आहे. तसं तो संत्या तसं पण सेंटरिंगवाला आहे. त्याला कोण मुलगी देणार आहे काय मला सांगा. त्याचं जर माझं काय ठरलंय त्याचं जर नाही झालं की नाही ठरलं तर तीच आज्याला बघूया. हे बघ तुझं मला काय कळत नाही बघ. तू कशी बघायलास ते देणं नाही घेणं आणि फुकटचं कंदील लावून जाणं. तुम्हाला कधी कळलंय माझं? आता काय कळायचं सांगते तेवढं ऐकत जा. चला छानपणाला करतात पुढे करतात नुसते. आता कुणाकडे जायचं? संत्याकडे जरी काय मिळते का बघ. ना तू इथे काय करलायस? काय नाही असं कोर्टाची काहीतरी केस आहे वाटते. अगं ते तुकारामची कुठं पोरगी बघायला चालल्यात ना. तुला बघायला माहित नाही? पोरगी बघायला? होय तू बघा की तुला. हा ते मला माहितीच नाही का. थांब काय सांगा ना लवकर आला. हॅलो काय करलेस? काय नाही काम चालू नाही. रंगा ना आज जरा सुट्टी घेतली. काय का? पोरगी बघायला जायचं आहे कर्नाटकात. पोरगी बघायला? होय ते त्यांनी निरोप दिल्या. फोन आलता त्यांचा कर्नाटकातला आणि जमलं तर ठरवूनच येणार आहे. होय तुम्हाला सांगणारच होतं. बर श्यामाला म्हटलं होतं मी जरा असं बोल म्हणून. मागणं 12 वाजता जायचं आहे. 12 वाजता? होय जाऊया की. जाऊया. तुम्ही कशाला आलता? काय नाही आलतो सहज जाता जाता म्हटलं हायच काय बघा म्हणून आलो. काय काम नाही ना? नाही मग तयार राहा. येतो मी आठवण येतो. हा या नक्की यायचं. हा येतो. ठरवून करूनच घेऊन या. संत्या अजून काय करायला बघू तरी. आनंद पोटात माझ्या माईना संत्या अजून दाढीच करायला असे गाण्याचं म्हणत बसणार काय आवरणार? हे काय झालं की आवरलं की. अजून दाढीच करायला लागलास आहे तू. अरे 12 वाजेपर्यंत यायला सांगितलंय पाहुण्याने माहिती आहे ना? झालं की क्षमादा आता सगळं आवरलंयच की. ते ना क्षमादा एक विचारायचं होतं. पाहुण्यासनी योग प्लॅन कसा काय आवडला सर? प्लॅन कसा तरी असं ना फाउंडेशन गट आहे ना मग झालं तर. आणि ते नव सगळं साहित्य घेतलाच नव. मग काल रात्री सगळं बांधून ठेवलंय. हा थापी घेतलोय वळंबा हाय लेवल बाटली आणि सगळं साहित्य व्यवस्थित बांधून ठेवलंय काल रात्री. सुकाळीच्या तिथं काय सलाब टाकायचा झाला असं? अरे ते नव रे केळे नारळ काय घेतलास काय? ते होय मला वाटलं सामान म्हणतात. घेतलं ते घे जाता तर घेऊया की. आणि गाडीवाल्याचं काय केला? श्यामाला सांगून ठरवून आलोय 12 वाजता बरोबर येतो म्हणताय. सांगितलाच आहे ना? कुणाला सांगितला? श्यामादाला सांगितलोय. श्यामादा मी आलोय की असं काय करायला लागला? काय ते डोसक्यात येणार का? होय होय आता पोरगी बघायचं म्हटल्यावर सगळं इसकाटले तुझं बघ. ते रंगादा सांगितलोय आणि आई दोघं तिघं गोळा करायची की आज मिळून जाऊया की. हेमावहिनीच ते हेमावहिनीला सांगितलास? आम्हाला जागा होईल ना त्याच्यात? ते राहू दे. देव्याला सांगितलास का नाही?
देव्याला सांगितलं बा खरं कुठं अजून याय नाही ना उशीर ये त्याला ये म्हणून सांगितलं तर काय कवा येते काय की बाबा ते बघ आला बघ देवा ये देवा ये देवा श्यामादा मला लय अवघड वाटाले का रे कंबर दुखाली या अगं नाही मग सकाळपासून लय वाईट सांगते त्या देव्या वाईट विचार केला तर वाईट संकेत येतात चांगला विचार केला तर चांगलं संकेत येतात तू बघल तेव्हा वाईट विचार करतोस तुझ्या डोळ्याला चांगलं कसं दिसेल श्यामादा ते ना ते दोघांचा आया जुळतो की नाही ते बघायला पाहिजे ना आया आता लगीन ठरवायच्या आधी ते आया जुळून बघायला नको सुकाळीच्या त्याला आया म्हणत नाहीत रे कुंडली म्हणायची त्याला हा ते एकमेकाचं गुण बघतात जुळत्यात काय हा श्यामादा मला का वाटत नाही ह्या दोघांचं गुण जुळतील असं हे बघ संत्या गुण नाही जुळली तरी चालत्यात पण दोघांची गुण चांगले पाहिजेत माप आता एकेकाची 36 गुण जुळत्यात ना काडीमोड होतोयच ना होय मावईने तुमचं बी 36 जुळल्याला ना गुण 5 मिनिटं तरी भांडणाशिवाय राहत्यात हा श्यामादाजी ते आमचं 36 गुण वगैरे सगळं राहू देत ज्याच्यासाठी आलोय ना ते बघा तेच सांगा लागलोय हे बघ संतोष जर काय पाहुण्यांनी पसंत केलं नाही तुला तर तीच मुलगी आज्यासाठी आपण बघूया नाहीतरी तसं पण आम्ही हजरच असणार हेमा वहिनी अजून जायचा पत्त्या नाही कशाला मोडता घालाल्यासा आणि संत्या काय वाईट आहे वय माप मिळवा लागलाय ह्याला का पसंत करत नाही ती काय तरी सांगत बसू नकोसा श्यामादा तिथं गेला आणि पाहुणं म्हणालं लगेच लगीनच करायचं आजच्या आज म्हटलं तर का तसं ते ठरवतील काय तर सांगतोय अरे त्याला बाबाजीचा आशीर्वाद लागतोय आपला होय म्हणून 10 वर्ष बाबाच्या पाटण्यात फिरायला लागला असा आहे एका तरी पोरीन पसंत केलं वे रे तुला सांगा लागला इथं आणि संत्या तुझं लगीन ठरवायला मी माप गट आहे गे तुला पसंत केलं का नाही तिथंच ठरवूया आणि देवदेव लगीन करून घेऊनच येऊया इकडं उगाच काळजी नको श्यामादा तरी बी जे करायला पाहिजे ना श्यामादा तरी बी साधारण एस्टिमेट किती होईल का इस्टिमेट होय लागणार की 4 ट्रक वाळू लागणार 2 ट्रक सिमेंट लागणार सळ्या लागणार सोकाळीचा कुठला ते काय अपार्टमेंट बाधा झालाच लग्नाचा खर्च विचार की जरा श्यामा संतला एवढा खर्च झेपणार आहे होय आम्ही आमच्या आजाच्या लग्नासाठी 10 लाख रुपये बाजूला काढून ठेवलेत एकदम धूमधडाक्यात लग्न करणार आहे मुकुंदाना मोठेपणा मिरवाय जाऊन 10 लाख रुपये खर्च करून लगीन करण्यापेक्षा ते 10 रुपये कुणाच्या तरी गरीबाच्या हातात देवा पुण्य मिळेल मुकुंदाना ते सगळं राहू देत आता तयार होऊन येवा जाऊया लवकर 12 वाजेपर्यंत जायला पाहिजे गोकाकच्या पुढे जायला लागते ते कॅन्सल झालं लग्नाचं कुणाचं रे ते तुकाराम कोणते पूर्वीच पळून गेली संतोष कोण आहे मीच आहे तुझी कोर्टाची नोटीस आली आहे दुपारी 12 वाजेपर्यंत हजर राहा सही करायची 12 पर्यंत हजर राहा कोर्टाची नोटीस कसली रे 12 वाजता हजर राहायचे मी सांगा तो कधी कोर्टाचं काम 100% होणार पाहुण्यांचा फोन आला बघ हॅलो हा आता एक अर्धा तासात निघतो बघा गोकाकच्या पुढं हॅलो हा काय काय कळ ना हो जा एक मिनिट हा 1 मिनिट हा देवा बघ जा हां हॅलो हां मदानी हां 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 हे हां हां हां
अगा त्या पोरगीला बरं नाही म्हणा आणि आज येऊ नकोसा आणि कवा तरी या म्हटलं त्यांनी. खरं सांगालास ना? होय बाबाजी. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. हा बोला अध्यक्ष. तेच म्हटलं काय विसरल्यासा. ते नवा गणपती आलाय तोंडावर आणि काय बी हालचाल नाही. म्हटलं विसरल्यासा काय. आता मला अध्यक्ष केलाय तुम्ही पोरं गोळा करून घेऊन या की. मग कसा याय नाही अजून तिकडे? अजून तरी कोणी याय नाही. देव्या? नाही कोणी याय नाही. बरं बरं आलो 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 थांबा मी तिथनच फोन लावू. भारताविनी कुठं आहेत रंगाना? त्यांनी गेले जरा पैसे जोडणं होते का बघायला. व हा हा कसलं पैसे? अहो माणसांचा पगार द्यायचा राहिलाय, तर गणपतीचा बाजार करायचा आहे, संजूला शाळेला लागतात. काय सांगायचं, शेतात वाळूसरा पडलाय सगळा. मग पाणी बिणी घालशील काय नाही? होय तुमचं एक पाणी तुम्ही घालते असा, आम्ही काय करायचं. ते पाणीवाल्याला म्हटलं जरा पाणी दे बाबा, तर तो म्हणते आधी पैसे देवा मग पाणी देतो शेतात. सगळं अवघड झालं की हो. ते नव श्यामादा तुम्ही म्हटलं असं संजू असं असं वागतोय म्हणून हिने 2 चापटी लावल्या तर गावभर सगळा बोबाटा झालाय. प्रत्येक जण म्हणतंय संजूला किती मारल्या असा. हो काय नो बाबा, दारात पाय टाकायला लाज वाटायला लागली. वहिनी हे गाव काय रीतीच आहे, कुठं तोंडाला लागते असं त्यांच्या. हे गाव कसं आहे माहिती ना, वड पडला म्हणजे वडगाव पडलं. ग बसा तिकडे कशाला टेन्शन घेते असा. ते रंगानं आलं तर पाठवून देवा तिकडे मिटिंगला. घेवा. हा देवा देवा देवा. अध्यक्ष बोला. काय गेम खेळत बसलास काय? काय आता कोण याय नाही, मग काहीतरी करायला पाहिजे की. आता कच्चा बी आहे इकडे अजून एकटा बी नाही, आताच फोन लावायचं. काय धंदा ना. आणि ह्यो काय रे पगाळा ह्यो सगळा चालायचं रीतच नाही गे पोरासनी. फोन तरी लावलाच काय कुणाला? अजून कोणाला फोन लावाय नाही, आताच लावायचं. उठती पट्टी बिट्टी हातर मीच लावतो फोन. हॅलो संत्या, काय करायलास रे? ते नव मीटिंग काय माहिती नाही तुला? मग अरे असू दे की. ते नव एका पोरगी नाही म्हटलं म्हणून एवढं नाराज व्हायला लागते. अरे कशाला टेन्शन घ्यालास, तुला 56 पोरी दाखवतो. आणि राहू दे, ये चाट नाही इकडं. ते सगळं खोळांबा झाला, अजून कोण बी आहे नाही इकडे. ये ये लवकर. हा हॅलो. हा बोल. मीटिंगला इथेच. अरे पाळका दिवशी कसलं काम काढलास आणि किती उत्साहतोच माहिती आहे कामावर. ते चाट नाही यायचं इकडे मीटिंगला. पुजायचा का नाही गणपती सांग बघू. अरे ते एकटंच येऊन बसले अध्यक्ष, कच्चा बी नाही इकडे. कसं व्हायचं सांग बघू. ते लवकर ये, मला काय सांगायचं नाही बघ. आणि त्या ह्याला बी ह्याला संजयला फोन कर. येवा सगळीजण लवकर लवकर येवा. झालाय, सगळ्यासनी फोन लावलाय. येतील आता एवढ्यात.
काय तू लय डिमाईस घे जवाच्या तेव्हा सगळं करायला लागतंय. अध्यक्ष हे आलं संते आलं देवे आलं या अध्यक्ष नमस्कार. काय संतोष धंदा तुझा. बसा देवा ये बस ग. हे बली आहे का? ए पुढे सर इकडे इकडं इकडं. संतोष किती कार्यकर्ते आहेत रे मंडळाचं? श्यामादा यादीला 160 नाव आहेत बघ. आल्यात किती जण? 8 जण आहेत. श्यामादा भजनाला 8 आणि खादीला 60 ही सगळीकडेच बोंब आहे. बरोबर आहे श्यामादा. आता त्या महाप्रसादा दिवशी बघी चुलच पेटवत नाहीत कोण गावात. होय संत्या मुक्तदानाची खांदाडी आली. श्यामा अरे का खुर्च्या म्हणजे आहेत का नाही का अशीच मिटिंग घेताय तुम्ही? बसायचं कुठं? भावी अध्यक्ष उठा उठा खुर्ची घ्या. खुर्ची असू दे घे येवा इकडं आण रे इकडं खुर्ची. बसा. बसलीस? माझ्यासाठी आणलंय की. काय बोलायचं तुला आता? मुकुंदा ना ह्यो सगळा खुर्चीचाच खेळ आहे माहिती आहे ना. लेडीज फर्स्ट. असू दे मुकुंदा ना ऍडजस्ट करा. बसा इकडं. मुकुंदा त्या इकडे. बर मीटिंगचा विषय काय ते मांडा. आमच्याकडे वेळ नाही आता. बरं अध्यक्ष तुम्ही बोलताय काय सगळं बोलू मी? 1 महिना झालं मीटिंग घ्यायची म्हणून सांगतोय पण यंदा गणपती पुजायचा की नाही? कशाला 20 वर्ष झाला आता पूजा करता ना गणपतीची. वर्षाला लग्नासाठी मागून देतोय. कधी ठरलं आमचं? अहो लग्न ठरायला राहून द्यायचं. साधं कोण पूर्वी सुद्धा दाखवायला तयार नाही. किती वर्ष मी एकट्यानंच गणपती पुजायचं? तर काय नाही बाबाजी. अगा मी बी वर्षाला 11 नावाचा प्रोग्राम बघतोय. श्यामाला झालं माझं लगीन. 11चं 21 झालं. 21चं 51 बघतोय. नारळ संपलं दुकानातलं. अरे पोरगी ठरायला तयार नाही. हा हे दोघं म्हणतात ते बरोबर आहे. आता दरवर्षी आम्ही ह्या गणपतीला देणगी देतोय. आमच्या तरी मुलाचं कुठं ठरायला लग्न अजून? नाहीतर काय किती वर्ष ते पूजा वगैरे करत असायचं? तुमची लग्न होईनात म्हणून काय चालली ते बंद करायच्या का? बरोबर बोलताय अध्यक्ष. आणि ह्यांच्या चालीरीती नाही ह्यांची मानसिकता बदलायला पाहिजे. म्हणजे आता ते देवाच्या नावानं ओरडायला लागले असा. पूर्वी काय कोणाची लग्न होईत नव्हती होय देवा? आताच काही परिस्थिती निर्माण झाली. हे बघा मुकुंदांना निसर्ग कधीच कुणाला काही कमी पडू देत नाही. आणि हे बघा मुकुंदांना सद्गुरू म्हणतात ना जो निसर्ग नियमांना लाताडतो का नाही निसर्ग त्यालाच लाता घालतोय. होय देव्या पोरी मिळणार म्हणून ओरडायला लागलाय सा देवाच्या नावाने. देवाचा काय संबंध आहे सांग बघू? होय संत्या का मिळणार झाल्यात पोरी ह्याचा कधी विचार केल्यास? मुकुंदाना वंशाला दिवा पाहिजे म्हणून पुरी पोटात मारल्यास आणि मग आता ह्या वंशाच्या दिवाला कुठल्या पोरी आणणार ह्याचा कधी विचार केल्यास? होय मावेने बरोबर आहे ना? आणि आता देवाच्या नावानं ओरडायला लागले असा. आणि गणपती बाप्पा म्हणजे कोण आहे माहिती आहे ना? गणपती म्हणजे हे निसर्गाचं रूप आहे. निसर्ग देवतेचं ते प्रतीक आहे. आणि जेव्हा आम्ही गणपतीची पूजा करतो ना तेव्हा ती निसर्गाची पूजा असते. आणि एक सांगतो आमचे सद्गुरू सांगतात कृतज्ञता हे पुण्य आणि कृतज्ञता हे पाप आहे. म्हणून आपण त्या निसर्गाशी सतत कृतज्ञ राहायला पाहिजे. त्याचा आभार मानायला पाहिजेत. आणि त्यासाठी हा गणपती उत्सव आहे. जरा कान उघडं ठेवून ऐका जरा असं.
श्यामाचा तुझं बरोबर आहे. यंदा आम्ही करायचं गणपतीचा उत्सव. चालते ना? हा बरोबर आहे. पुजायचाच गणपती ह्या वर्षी. हा थांबायचे नाही. बर आता वेळ झालाय आवरा. मी जातो आता. तुमचं तुम्ही आटपून घ्या. थांबा हो, कार्यक्रमाचं नियोजन कराय नको. रात्रीच्या मग बसतो तर. बरं ठरवा. हे संतोष अध्यक्ष, पहिला आता आपल्याला मंडप सांगायला पाहिजेत. ते सगळं नियोजन करायला पाहिजेत. बघा काय 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 ठरवूया मग. आणि मिरवणुकीचं होय तेच की मिरवणूक कशी काढायची बघा. ते काय काय करूया. जानपद सांगूया की. जानपद का नको नको बँजू सांगूया. बँजो काय टॉलबी सांगूया की. हलगीचा नाद करायचं नाही, अंडीचं फक्त हलगीच. ए थांबा. डीजे काय. अरे डीजे बीजे काय नको. तो काय तमाशा आहे. त्याच्यापेक्षा काय करूया माहिती आहे, इथलं भावेश्वरीचं दिंडी भजन सांगूया आणि वाजत गाजत मिरवणूक आणूया इकडं. बरं हे झालं मिरवणुकीचं. आता महाप्रसादाचं नियोजन होय करावे की. काय काय करायचं बघा. महाप्रसादचं वर्षाला होतंयच. रात्रीचं जागरणीचं काय. तर जागरणीचं काय ठरल्याप्रमाणे तुंगी भजन सांगूया की. अध्यक्ष रेकॉर्ड ठेवा. त्याच्यापेक्षा ऑर्केस्ट्रा सांगितलं बरं. अरे शांत. माझं जर ऐकता काय. माझा कॉन्टॅक्ट आहे. हे बघा वाटल्यास तर निम्मा खर्च मी घालतो, परंतु आणलं तर त्या गौतमीलाच आणायचं. काय बरोबर आहे का नाही. चालतंय. हा गौतमीलाच आणूया. मला गौतमी दाखवते. चला. मी काय म्हणतो, शिवार फिल्म गडिंगचा शिवार गाथा हा कार्यक्रम चांगला आहे, तोच आणूया. बरं आता सगळ्यांचं एकमत झाले ना. मग आता काय करायला पाहिजे. आता पट्टी गोळा करायला पाहिजेत. आता वर्षाप्रमाणे अन्नाकडनं सुरुवात करूया. हा कामाला लागूया आता. चला सगळीजण. काय नियोजन चालू आहे. गणपतीचं रे ते नियोजन करायला वाय. गणपतीचं नियोजन. होय. हा. मग पट्टी बिट्टी गोळा करायला की नाही. तीच की आता पट्टी गोळा करायची आहे ना. हे घ्या नाण्या. माझ्याकडून पहिली. अरे वा संत्या घे ना नाण्याचं. अभिनंदन नाण्या. चला आवरा पेन घे. बोला काय काम करलात. ते नव्ह अण्णा, आता यंदा बी एक गाव एक गणपती करायचं ठरवलंय, तेव्हा वर्गणी मागायसाठी आला वाय. तुम्ही आलाय बरोबर आहे, पण यंदा जरा अवघड आहे हो. आता वर्षाप्रमाणे तुमच्यापासून सुरुवात असते की. पण तुमचं पटतंय मला, पण मी परवाच 50 एकर जमीन खरेदी केली आहे, त्यामुळे यंदा काय जरा कठीणच आहे. हे बघा ना, 50 एकर खरेदी केलायचा जमीन गणपतीच्या कृपेनंच आहे की नाही श्यामादा. मग 10,000 रुपये देणगी देऊन टाका. हे बघ संत्या, तुला माहितीच आहे मी फार्म हाऊस बांधाय काढला, 50-60 लाखाचं एस्टिमेट आहे, त्यामुळे यंदा काय कठीणच आहे. अण्णा
पोरांना नाराज का करायला? तुमच्या नावची किट काढायची, द्या की तेवढं तरी देणगी. अण्णा आता 50-60 लाखाचा फॉर्मच बांधला आहे. 10,000 काय हो तुम्हाला एकदम चिल्लर आहे. देऊन टाका तिकडे. बोल रंगाता, तू आणि काय काम काढलास? अन्न तर एक नड होती. पोरग्याचा बी शाळेचा खर्च वाढलाय, त्यात माणसांचं पैसे द्यायचं आहे, आणि हे सण बी तोंडावर आलाय. ते भात वाळालाय, पाणी वाळायला म्हटलं पाणी दे, तर तू अगोदर पैसे दे म्हणतो. एक 10,000 रुपयाची मदत झाली तर लई बरं होईल. हे बरं ना, ही पण आता वर्गणीसाठी झाली. गुंतवणूक जास्त झाली, आता काय शक्य नाही. हे चला पोरानो, येदवा 4 गल्ल्या झाल्या असत्या, येळ बी गेला आणि पट्टी बी नाही. श्यामाला, हे माझी वर्गणी. रंगाना, आता तुमची वर्गणी कशाला पाहिजे? तुम्हीच आधी अडचणीत आहेसा. राहू दे का बसा तिकडे. असू दे अडचण, खरं गणपतीचं चुकवायचं नसतंय म्हणून. असू दे. दिलेला कधी बी वाया जायत नाही. घेवा तुम्ही. हे संत्या, हे नाव घे रे रंगानाचं. रंगादा, रंगादा, अरे अजित, काय करत चाललंस? अगं किती हाका मारल्या, कुठं लक्ष आहे? कुणीकडे गेला? जरा इथं अण्णांच्याकडे गेलतो रे. का? काय अजित, पैशाचं जरा लई अवघड आहे. हे सण तोंडावर आलाय, त्यात ह्या पोराचं शिक्षण, जीव मिठा कुठला आलाय. गणपतीला कसा करायचा हेच प्रश्न पडलाय. रंगादा, अरे हे काय? हो असू दे, ठेवा. अरे तू बाजारला चाललायस ना? अहो राहू दे, ती मस घ्यायची होती, ती घेईन घे पुढं. त्याला काय होते, तुमची अडचण आहे ना व, ती पहिला भागली पाहिजे. अहो तुमची अडचण महत्वाची, पैसे काय येतात जातात, एवढा काय विषय नाही. अरे देवासारखा भेटलास बघ, लई उपकार झाला तुझं. अहो उपकार कसलं रंगादा, गणपतीच पावलं. मी पण शेतकरीच आहे, तुम्ही बी शेतकरीच आहे. शेतकऱ्याची मदत नाही करणार तर कोण करणार? कराय तुझं. असू दे, घ्या तुम्ही पैसे. कोण आहे काय? काय ते? वहिनी, वर्गणी. कसली वर्गणी? गणपतीची. होय, आता परवा लक्ष्मीची वर्गणी दिली आणि आता येणार देवीची वर्गणी. काय सारखं सारखं वर्गणी मागते असा? अहो वहिनी, वर्षात नाही एकदाच येतो ना गणपती. आम्ही वर्गणी देत नाही, जावा. किती रुपये वर्गणी? अहो 100 रुपये. थांबा, आणतो. क्षमाला एकटं झाल्याचा? होय, ते वहिनी काय झालंय माहितीये, आता गणपती आलाय तोंडावर, गोळा व्हाया नको वर्गणी, मग प्रत्येकाला गल्ल्या वाटून दिल्यात. हा बर बर, चला येऊ मग. बर बर, हा धन्यवाद. धन्यवाद.
गौतमीला आणते नीट ठेवा ते आणि बसायचं व्यवस्थित नीट. ती जागा आहे तुझी तिथे ठेवा. मम्मी पप्पा अजय एवढ्यात आलास आणि मग अगं ते नाही आणली. बघितलीस मग आणायला नाही म्हणे ना. तुम्ही गप्पा बसा. अगं मम्मी काय झालं, मी म्हस आणायला गेलो होतो पण ते रंगादाना वाटेत भेटले. ते खूप दुखी होते ग आणि त्यांची अडचण बघतात हे माझ्यासमोर काहीच नव्हतं म्हणून मी त्यांना पैसे देऊन टाकले. मला सांग एखाद्याला मदत करायला नको काय? होय सगळ्यांना पैसेच वाटत बस. रंगाला पैसे दिले म्हणा. बघ बघ जणू हरिश्चंद्राचा अवतारच नव्हा. तुम्ही गप्पा बसा. अगं मम्मी एखाद्याला अडचणीला मदत केली ती कुठं वाया जात नाही ग. एकतर नोकरी करत नाहीस आणि त्याच्यामुळे मुली पण मिळत नाहीत हा आणि त्यात आणि वरून पैसे वाटत सुटलायस. अगं मम्मी एखाद्याला अडचणीच्या वेळेला केलेली मदत त्याच्याबद्दल केलेला चांगला विचार कृती हे आपल्याला कायम चांगलं फळच देत असते ग. किती फळ मिळाले ते दिसतंय की. हॅलो हां हां अजित आमचाच मुलगा. कुठून बोलताय? कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून. काय झालं? उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती केल्याबद्दल त्याचा सन्मान आणि रोख 1 लाख रुपयाचं पारितोषिक. हो 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 काय म्हणता उद्या? हा 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 ठीक आहे की. हा हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद. अगं आपल्या अजितला 1 लाखाचा पुरस्कार मिळाला कृषी विभागाकडून महाराष्ट्राच्या. काय? उत्तम प्रगतशील शेतकरी म्हणून. बघितलीस मम्मी फक्त मी एखाद्याला 10,000ची मदत केली पण देवानं 10 पटीनं दिलं म्हणून सद्गुरू म्हणतात क्रिया तशी प्रतिक्रिया. गणपती बाप्पा मोरया. बस माझ्या गुन्ह्याचं पोरग ते. मग चिरंजीव कोणाचा आहे? तुम्ही गप्प बसा. नाणे सुक्काळीचा खात खाऊन येऊन पडलाय बा इथं. कसलं रे झोपलं साहेब वा. क्षमता काय काम करला होता? ये देवा हे बघ झोपले दिवसाचं निवांत. जाम झोपले बघ. झोपू दे का बस तिकडे. ये संत्या. असा का पडला यो? अरे खात खाल्याने आणि येऊन पडलंय. काय काम आहे त्याला? खादे वाटतं बाबा. होय होय
एक्सक्यूज मी. Patlamaya devam. Yok bundan sonra size sigara filan. Uçuyor yıldızlara müptezel bayan. Harmanım, baba nerede çarşafım? Gördüğüm bu paketler benim dermanım. Hoppa yavaşça açıldı. एक्सक्यूज मी. बोला की बाई, कुठनं आल्या असा? मी शासनाकडून आली आहे. मला या गावातील बिनलग्नाचे बापई आय मीन जे लग्न न झालेली मुलं आहेत त्यांना शासनाने खूप साऱ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, तर त्या सांगण्यासाठी आणि त्यांची यादी घेण्यासाठी आली आहे मी. मग आमची नाव लिहा की. श्यामादा माझं नाव घे. आमची नाव द्या. श्यामादा तसं बी आता काम नाही का आणि पगार कुठे मिळाला सेंटरिंगला? होय होय. आणि माझं पण दुकान चांगलं झालं. श्यामादा काय स्कीम आहे विचार की? काय काय स्कीम असणार आहे? ते नव बाई, कसल्या कसल्या सुविधा आहेत म्हणायच्या या? म्हणजे कसं आहे की देशात आपत्कालीन परिस्थिती कधीही येते, जसं की आग लागणे, पूर परिस्थिती येणे किंवा जर युद्धाची परिस्थिती अचानक निर्माण झाली तर तिथे या बिनलग्नाच्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. श्यामादा माझं नाव त्यातनं काढ. शहाणा आहेस काय? पगार माफ मिळालाय, आठवड्याला देतोय आणि माझं पण दुकान चांगलं चाललंय. बाई थांबा, तुम्हाला इथं नको, ग्रामपंचायतीत चला, सगळी यादी देतो. हाईत लई आहेत अशी. चला. श्यामादा माझं नाव नको. श्यामादा माझं नाव नको. श्यामादा माझं नाव नको. काय झालं रे? ती बाई अक्का आलास तू? सुकाळीचा कुठला सपान पडलेलं? होय. काय नाही काय काम नाही बघ, खात खायची, झोपायची आणि स्वप्न बघायची. बरं झालं स्वप्न होतं. चल येतोस का मला? नाही. तू कसा येशील? श्यामादा असं काय झोपलं ये? खात खाऊन आले रे, लोधी पडल्यागत पडले. करा.
दरवेळी वेगवेगळे शब्द काढाले. श्यामादा असा काय का पडला यो? खात खाऊन आलाय रे लोधी पडल्यागत पडलंय.